रामकृष्ण हरी. सध्या आपण आहोत लोणंदच्या पालखी मैदानावरती आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पुढच्या काही वेळामध्ये लोणंद नगरीमधून प्रस्थान होणार आहे. खरं तर मागच्या 2 दिवसापासून माऊली लोणंद नगरीमध्ये विसावलेले आहेत आणि फक्त लोणंद शहरच नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामधून हजारोंचा जनसमुदाय माऊलींच्या दर्शनासाठी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतो आहे. पुढच्या काही क्षणांमध्ये बरोबर 1 वाजता लोणंदच्या पालखी तळावरून माऊलींचं प्रस्थान होणार आहे. त्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा हा चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींचं रिंगण असेल आणि त्यानंतर तरडगावला माऊलींच्या पालखीचा पुढचा जो काही प्रवास आहे तो होणार आहे. पुढच्या काही क्षणांमध्ये मोठ्या जड अंतकरणानं लोणंदकर पालखीला निरोप देतील. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं लोणंद शहरामधून प्रस्थान कशा पद्धतीनं होत आहे ते आपण पुढे पाहूयात. लोणंदच्या पालखी मैदानावरती सध्या आपल्यासोबत काही माऊली आहेत. तुम्ही बघू शकता डोईवरती त्यांच्या तुळस वगैरे आहे आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठून आला तुम्ही? आम्ही राहटीहून आलो. परभणी जिल्ह्यातून. परभणी जिल्ह्यात. आणि तुम्ही ही पायवारी करताय? हो. गेल्या किती वर्षापासून ही पायवारी करताय? 5 वर्षापासून करतो. 5 वर्षापासून. गेल्या 5 वर्षापासून. खरं तर आळंदीपासून पंढरपूर पर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास असतो. हा प्रवास चालत आपण करत असतो. पण मला तुम्हाला असं विचारायचं की या सोहळ्यामध्ये एवढा लांब पर्यंतचा प्रवास करत आपण पांडुरंगाच्या भेटीसाठी जायचो. ही वारी करून नक्की मिळतं काय तुम्हाला? आम्हाला लई आनंद वाटतंय. आमच्या मनातून एवढा आनंद वाटतंय किती सांगू मी सांगू कोणाला ना. आज आनंदी आनंद झाला. एवढा आनंद वाटतंय. आम्हाला वाटतंय कवा जावा पांडुरंग असा कवा कवा. माऊली तुम्ही किती वर्षापासून वारी करता? माझे 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष. तुम्ही बघू शकता परभणीवरून आलेले हे सगळे माऊली आहेत. त्यांची ही दिंडी आहे आणि माऊलींच्या सोबत आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी ते पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतायत.
हात लावू नका पाठीमागं हात लावू नका. आम्हाला दाखव कोण